बघता क्षणी खाण्याची इच्छा होईल अशी छान गुळपोळी आपण संक्रांतीनिमित्त बनवते. संक्रांत जवळच ते येत आहे. बघू शकता किती छान अशा गुळपोळी बनवलेली आहे. तुम्हाला बघूनच आईची आठवण येईल अशी गुळपोळी बघू शकता. खूप सुंदर, चवीला पण तितकीच अप्रतिम आणि खाल्ल्यानंतर आपल्याला नक्कीच आपल्या आजीची पणजीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. बघू शकता खूप असे छान लुसलुशीत झालेले आहेत, टम्म फुगलेले आहेत आणि टम्म सारण भरून आपण ही गुळपोळी बनवलेली आहे. तर चला तर कशी बनवायची ती बघूया. चला तर आपण आहे ना छोट्या 2 वाट्या सम प्रमाणात भाजलेले शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ घेतलेली सम प्रमाणात घेतलेले आहेत. तीळ चांगले आपण व्यवस्थित जास्त नाही भाजायची, फक्त गरम होईपर्यंतच, हाताला गरम लागेपर्यंतच आपल्याला तीळ भाजून घ्यायची आणि मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण आहे ना शेंगदाणे पण लगेच टाकून घेणार आहोत आणि दोन्ही एक गरका आपण म्हणतो ना अर्धं सगळंच दळून घेणार आहोत. बघू ह्या पद्धतीने दळलं की आपण जो बारीक किसून घेतलेला गूळ आहे ना तो याच्याबरोबर मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत. गूळ थोडा जास्त घेतला तरी चालेल. 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे. मी मोठ्या वाटीने घेतला होता तर 1च वाटी घेतला, मोठी वाटी. बघू शकता छान असं. आणि गूळ माझा थोडा पिवळा कलरचा होता म्हणून कलर नाही आला. काळा कलरचा राहिला असता तर चांगला अजून कलर आला असता. आता आपण 1.5 वाटी पीठ घेतलं आणि म्हणजे अर्धी वाटी थोडी आपण डाळीचं पीठ आणि थोडंसं मैदा टाकून घेतलेलं आहे. करताना फुटू नये किंवा सारण बाहेर येऊ नये म्हणून, त्यामुळे मी थोडासा मैदा टाकून घेतलेला आहे. कलर येण्यासाठी डाळीचं पीठ आणि खुसखुशीत होण्यासाठी डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे. 1 चमचाचा मोठा 1 चमचा मी तेल कोमट करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित आता पिठाला मिक्स करून घेते. या पद्धतीने पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेते. आता पोळीचं पीठ जसं व्यवस्थित आपण भिजून घेतो ना, गोळा डो बनवतो ना, सेम त्याच प्रकारे अशा पद्धतीने भिजून घ्यायचं आणि 15 मिनटं रेस्ट करून घ्यायचं. बघू शकता त्याचा कलर थोडा येल्लोसर कलर झालेला आहे. बघू शकता पिवळसर कलर झालेला आहे. आता आपण एकदम छोट्या छोट्या बनवणार आहोत. खूप मोठा तवा भरूनही नाही बनवणार आहोत. त्याच्यामुळे मी छोटीशी लोळी घेतलेली आहे आणि या पद्धतीने आपण ना असं गोल करून घ्यायचं आहे. मोदकाचा जसा साचा बनवतो ना सेम त्याच पद्धतीने साचा बनवून घेते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. भरपूर असं सारण मावेल असं चाळं बनवून घेणार आहोत. दाबून दाबून आपण असं चाळं बनवून घेणार आहोत या पद्धतीने. बघू शकता भरपूर असं सारण भरून घेतलेले कडेपर्यंत पोचेल या पद्धतीने आपण लोळी पण गोळा तयार करून घेतलेला आहे, चाळं तयार करून घेतलेलं आहे. आता खाली थोडंसं मैदा टाकून घेतलेलं आहे सरकन आपली पोळी लाटेल म्हणून. या पद्धतीने आपण पटपट आता लाटून घेणार आहोत. बघू शकता जास्त मोठ्या पण नाही करायच्या आहेत आणि जास्त लहानही नाही करायच्या आहेत. मीडियम आकारात आपण ह्या करणार आहोत. आणि ह्या पोळ्या कमीत कमी आपल्याला महिनाभर किंवा 8 ते 15 दिवस तर कुठेच गेले आणि टिकतात. खूप छान लागतात चवीला. खाऊन बघा. तुम्हाला नक्कीच तुमच्या आजी पणजीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तवा छान तापून घेतलेला आहे. दोन्ही साईड पटपट उलटायची आहे. नंतर आपण हळूहळू कमी गॅसवरती शेकून घेणार आहोत आणि नंतर तूप टाकून दोन्ही साईड व्यवस्थित शिजून घेणार आहोत. बघू शकता खूप टम्म अशा फुगलेले आहे. या पद्धतीने आता दुसरं सारण तुम्हाला भरून दाखवते. या पद्धतीने छान असं भरून घेणार आहोत. मोदकासारखंच आपल्याला हे पण सारण भरून अशी पॅक लोळी करून आणि खाली मैदा टाकायचा आहे. त्याच्याने पटकन पोळी सरकते आणि लाटायला सोपी जाते. बघू शकता. आता आपण ही पण व्यवस्थित शेकून घेणार आहोत. छोट्या छोट्याच बनवल्या आहेत मी, जास्त मोठ्या नाही बनवल्या आहेत. या पद्धतीने छान असं मिक्सिंग झालेलं आहे. बघू शकता किती छान फुगली आहे पोळी आपली.
आणि या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खूप चवीला अप्रतिम लागतात. स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता लाईक शेअर कमेंट करा.